डॉक्टर, माझ्या बॉयफ्रेंडला जमतच नाही मला ऑर्गॅझम आणून द्यायला, मग मी काय करायचं? खरं तर आपल्या पार्टनरवरती अवलंबूनच नाही राहायला पाहिजे कुठल्या स्त्रीनी ऑर्गॅझमिक होण्यासाठी. आपण स्वतःची प्रेपरेशन करू शकतो. आणि खूप स्त्रियांना हा प्रश्न पडतो की नक्की ऑर्गॅझम्स आणायचे तरी कसे आणि स्वतःला तयार कसं करायचं. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी खरंच दुसऱ्याला डेलिगेट करता येतं का? आपल्या पार्टनरला ट्रेन करता येतं का आपल्या ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स एन्हान्स करण्यासाठी? ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. डॉक्टर, आपण ऑर्गॅझम विषयी बोलतोय. ऑर्गॅझम म्हणजे काय? ऑर्गॅझम गॅप म्हणजे काय? केवळ समागमातूनच ऑर्गॅझम मिळतो का? शिश्निका म्हणजेच क्लिटोरिसची भूमिका याविषयी आपण मागच्या एपिसोडमध्ये जाणून घेतलं, गप्पा मारल्या. तर आता या एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया प्रत्यक्ष ऑर्गॅझम मिळवण्यासाठी काही साध्या सोप्या टिप्स असतात का, आणि त्या जर कळल्या तर आपण स्वतःला आणि आपल्या पार्टनरलाही ऑर्गॅझमचा आनंद देऊ शकतो का? तर या सगळ्याविषयी बोलूया आपण. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही योनीच्या वरच्या भागात असलेल्या शिश्निकेविषयी म्हणजेच क्लिटोरिसविषयी माहिती दिलीत. तर या क्लिटोरिसद्वारे ऑर्गॅझम स्त्रियांनी नेमका कसा मिळवायचा असतो? ऍक्च्युली हे एक महत्वाची गोष्ट समजायची गरज आहे की क्लिटोरिसची जी अनॅटमी आहे आणि स्ट्रक्चर आहे ते रिसेंटलीच रिसर्चमधनं कळायला आलेलं आहे. कारण की जेव्हा आपण म्हणजे मेडिकल रिसर्चमध्ये किंवा अनॅटमीची जेव्हा स्टडी करतो तेव्हा ते इतकं डेलिकेट ऑर्गन आहे की त्याचा अभ्यास इतक्या डिटेलमध्ये झालेला नव्हता. त्याचं स्ट्रक्चर, नर्व्ह एंडिंग, त्याचं ऍक्च्युली एक्सटेंट किती आहे हे पण माहिती नव्हतं. तर स्पेसिफिकली जेव्हा क्लिटरिसच्या अनॅटमीचं जेव्हा एक्सप्लोरेशन झालं तेव्हा लक्षात आलं की जी शिश्निका आपल्याला दिसते तेवढीच नसते. त्या ऍक्च्युली एम्ब्रिओलॉजीमध्ये जे पेनिसचे स्ट्रक्चर्स ज्या गोष्टींनी फॉर्म होतात त्याच स्ट्रक्चर्समधनं क्लिटरिस आणि त्याचे जे बल्ब्स आहेत ते फॉर्म होतात. आणि त्याचे जे बल्ब्स आहेत ते प्युबिक बोनच्या रेमाच्या आजूबाजूला असतात. म्हणजे वजायनाच्या ओपनिंगच्या आजूबाजूला पण जो टिश्यू आहे, युरिथ्राच्या आजूबाजूला म्हणजे लघवीच्या नळीच्या आजूबाजूला जो टिश्यू आहे आणि क्लिटरिस मेन जो आहे आणि त्याचं जे बेस आहे, बॉडी आहे, हे सगळं इरॉजिनस झोन्स खाली येतं. म्हणजे आपण फक्त क्लिटरिसच्या टिपला नसतो स्टिम्युलेट करत, तर बाकी सगळी जी एरिया असते ती सगळी अराउज होऊन एनगॉर्ज होते अराउझलच्या वेळेला. सो आपण सपोज स्त्रियांना म्हणलं की तुमचं क्लिटरिस कसं आहे हे तुम्हाला ओळखायचंय किंवा तुम्हाला तुमच्या क्लिटरिसचं एक्सप्लोरेशन करायचंय, तर ऍक्च्युली ती फुल एरिया एक्सप्लोर करणं गरजेचं असतं. म्हणजे इनर थाईज, ग्रॉइन, मग लेबिया मेजोरा म्हणजे जे मोठे ओठ आहेत बाहेरचे ते, छोटे ओठ आहेत आतले, मग ऍक्च्युअली क्लिटरिसचं टिप आणि त्याचं जे स्टेम आहे ते, प्लस ते आतमध्ये जाऊन वजानाच्या एंट्रन्सच्या दोन्ही बाजूला जी सेन्सिटिव्हिटी एरिया आहे, वजानाची जी फ्रंट वॉल आहे म्हणजे पुढची जी वॉल आहे जिथे थोडंसं आपल्याला रुगॉस्ट्री म्हणजे कसे लेयर्स आल्यासारखं लागतं बोटाला, ती एरिया आहे. हे सगळे त्या क्लिटरिसचा भाग आहेत किंवा त्या क्लिटरिसच्या टिश्यू सारखे आहेत. जेव्हा स्त्री अराऊज होते किंवा ती उत्तेजित होते सेक्शुअली त्यावेळेला ह्या सगळ्या एरियामध्ये ब्लड फ्लो वाढतो आणि त्या ब्लड फ्लो वाढल्यामुळे तिथे अराउझलचा एक्सपिरियन्स येतं. तर ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्स असतो तो ह्या क्लिटरिसला येणाऱ्या नर्व्ह एंडिंग्समुळे असतो. तर ते नर्व्ह एंडिंग सगळ्यात जास्त कुठे कॉन्सन्ट्रेटेड असतात तर क्लिटरिसच्या वरच्या भागाला, आपण ज्याला डॉर्सम म्हणतो, वरचा जो भाग असतो क्लिटरिसमध्ये, तिथे सगळ्यात जास्त नर्व्ह एंडिंग्स कॉन्सन्ट्रेटेड असतात. आणि लेटेस्ट रिसर्च प्रमाणे ऑलमोस्ट 8,000 to 10,000 नर्व्ह एंडिंग्स असे ते क्लिटरिसमध्ये सांगितले गेलेले आहेत. म्हणजे ग्लॅन्स पेनिसच्या कम्पॅरिझनमध्ये खूप पटीने ते सरफेस एरियाच्या कम्पॅरिझनमध्ये सेन्सिटिव्ह असतं. सो
ऑफन आणि काही बरेच रिसर्च डॉक्टर डी हार्टमन सध्या CSEPIच्या कॉन्फरन्समध्ये ISMPच्या कॉन्फरन्समध्ये जेव्हा आले होते आणि त्यांचं खूप रिसर्च आहे पेल्विक पेनवरती, पेल्विक फ्लोर डिस्फंक्शनवरती. तर त्यांच्या रिसर्चमध्ये आणि हा स्पेसिफिक रिसर्च एक टूल आहे, म्हणजे आपण जे सेक्स टॉय म्हणतो त्याला लायनेस म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टेड सेक्स टॉय आहे तो लायनेस. तर ते जे डेटा त्याच्यामधनं जे डेटा कलेक्ट केला होता त्याच्यावरनं आपल्याला कळलं की जेव्हा क्लिटरिसला स्टिम्युलेट केलं जातं, एस्पेशली क्लिटरिसच्या वरच्या भागाला, त्याचं जे अराउझल मेकॅनिझम आहे त्याच्या नर्व्सचं, त्याच्यामुळे पेल्विक फ्लो पण रिलॅक्स होते. आणि आपण पूर्वी पेल्विक फ्लो बद्दल बोललेलो आहोत, मसल्स बद्दल, की जेव्हा ते पेल्विक फ्लो मसल्स रिलॅक्स होतात तेव्हा ऍक्च्युली जेनिटल्सचा ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो. आणि म्हणून जे लोक पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस नीट करतात, करेक्टली करतात, आणि ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली पेल्विक फ्लोर रिलॅक्सेशन महत्वाचं असतं. कारण की जेव्हा मसल्स टाईट असतात तेव्हा ब्लड फ्लो रेस्ट्रिक्ट होतो. कालच एक पेशंट आले होते माझ्याकडे. म्हणजे काय, म्हणजे ते किगल एक्सरसाइजेसच करायचे ना. आणि ह्याच्याबद्दल जे मिथ्स आहेत, आपण पूर्वी पण ह्याच्याबद्दल बोललेलो की बहुतेक लोक व्हिडिओ बघून जेव्हा किगल एक्सरसाइज करतात तेव्हा ते पेल्विक फ्लो मसल टाईटनेस बद्दल एक्सरसाइज करत असतात. आणि हो, त्या एक्सरसाइजला महत्व आहे. ज्या बायका डिलिव्हरी करतात, वजायनल डिलिव्हरी झालेली असते, पेल्विक फ्लोर रिलॅक्स्ड असतं, त्यांना ते मसल्समध्ये टोन आणण्यासाठी किगल एक्सरसाइजेस टाईटन करून मसल्स घट्ट करायचे असतात. पण ज्या पुरुषांना प्रिमेच्युअर इजॅक्युलेशन आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, अँझायटी आहे, स्ट्रेस आहे, किंवा ज्या स्त्रियांना वॅजिनिस्मस आहे, पेनफुल इंटरकोर्सचा प्रॉब्लेम आहे, त्यांचं पेल्विक फ्लोर टाईट असतं. जेव्हा पेल्विक फ्लोर ऑलरेडी टाईट आहे किंवा स्पॅझममध्ये आहे, त्याला रिलॅक्स करणारे एक्सरसाइजेस आपल्याला जास्त पाहिजेत. आणि ह्या रिसर्चमधनं आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण क्लिटरसला स्टिम्युलेट करतो तेव्हा पेल्विक फ्लोर रिलॅक्सेशन हे फॅसिलिटेट होतं. मग आता काय होतंय की जेव्हा जेव्हा कुठले पेशंट्स असतात ज्यांना वॅजिनिस्मस आहे, पेनफुल इंटरकोर्स आहे, खूप टाईट पेल्विक फ्लोर आहे, आणि आपण ऑर्गॅझम्सचं महत्व त्यांना शिकवतोय, तेव्हा क्लिटरल स्टिम्युलेशन म्हणजे तुमच्या सेक्स टॉयला यूज करून क्लिटरसचा जो वरचा भाग आहे त्याला जेव्हा आपण स्टिम्युलेट करतो तेव्हा पेल्विक फ्लो पण रिलॅक्स होतं. तर मग ऍक्च्युली ऑर्गॅझमचा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असला तर हे सगळे मेकॅनिझम्स तुम्हाला इन्क्लूड करणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो तसं तुमचं कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस, तुमचं हॉर्मोन फिटनेस, तुम्ही क्लिटरसला कसं आणि किती वेळ स्टिम्युलेट करता ते अराउझल पोचण्यासाठी, आणि तुम्ही पेल्विक फ्लोर रिलॅक्स करता का नाही, हे सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा तुम्हाला जे एक्सपिरियन्स आहे लेटिंग गोचं, ऑर्गॅझमिक प्लेजरचं, ब्लिसचं, हे एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. ज्या ज्या वेळेला, आणि पर्टिक्युलरली स्त्रिया ह्याच्यामध्ये खूप स्वतःला त्रास करून घेतात. डोक्यामध्ये जेव्हा जेव्हा भीती आहे, सस्पिशन आहे, जेलसी आहे, अँगर आहे, रिझेंटमेंट आहे, हे जेव्हा नेगेटिव्ह फिलिंग्स असतात, हे खूप मोठे मोठे ढोबळ ढोबळ असे फिलिंग्स आहेत. जे ऑर्गॅझमिक होण्यासाठी तुम्हाला जे लेटिंग गो करायचे, जे प्लेजर एक्सपिरियन्स करायचंय, ब्लिस एक्सपिरियन्स करायचंय, हे मोठे मोठे इमोशन्स त्या गोष्टीला ब्लॉक करतात. ह्याचा अर्थ काय की कुठेतरी तुमच्याकडे काहीतरी प्रॅक्टिस हवी आहे किंवा एक सिस्टम पाहिजे ज्यामध्ये तुम्ही हे सगळे जेव्हा जेव्हा मोठे इमोशन्स तुम्हाला आढळतात स्वतःमध्ये, ते तुम्ही बाजूला ठेवायची एक टेक्निक पाहिजे किंवा सोडून द्यायची, लेटिंग गो करायची एक टेक्निक तुमच्याकडे असली पाहिजे की तुमच्या सेक्शुअल एक्सपिरियन्समध्ये ते आड नाही येणार, इंटरफिअर नाही करणार. कारण की जेव्हा तुम्ही तुमच्या फ्लोमध्ये किंवा झोनमध्ये असता आणि तिथे एक जरी विचार आला अशा गोष्टीचा, ते तुमच्या ऑर्गॅझमला कट ऑफ करतं. सो त्या फ्लोमध्ये परत जायला कुठल्या नेगेटिव्ह विचारातनं थोडं तुम्हाला एफर्ट लागतो. करता येत नाही असं नाही, थोडं तुम्हाला एफर्ट लागतं. आणि टिपिकली आपण बघितलंय की ज्या स्त्रिया सेल्फ स्टिम्युलेशनमध्ये किंवा पार्टनर्ड इंटरकोर्सच्या सिच्युएशनमध्ये ब्लँक येतात, म्हणजे काही प्रेपरेशन न करता येतात, त्यांना कमीत कमी 20 मिनिटं ते 30 मिनिटं लागतात तयार व्हायला, अराउज व्हायला, आणि पुढे जाऊन जर ते अराउजल कंटिन्यू झालं तर ऑर्गॅझमिक व्हायला. बहुतेक पुरुष 5 ते 6 मिनिटात, जास्तीत जास्त 10 मिनिटात स्वतःला टिकवू शकतात. आणि हे जर आपण कन्सिडर केले की बहुतेक पुरुष स्त्रियांना अप्रोचच करत नाहीत त्यांना इरेक्शन आल्याशिवाय. मेजॉरिटी पुरुष असे असतात की मला इरेक्शन आल्यानंतर मी तिला विचारीन, मग ती तयार असली नसली तरी आपण पुढे जाणार आहोत. कारण काय, त्यांच्या मॅस्टरबेटरी प्रॅक्टिसमधनं किंवा स्वतःच्या अराउझलमध्ये हे प्लॅनिंगच नसतं की ऍक्च्युली मला इतका कॉन्फिडन्स की मला हवं तेव्हा मला इरेक्शन येईल आणि मला हवं तितकं मी इजॅक्युलेशन डिले करू शकेन. असेच फक्त पुरुष असतात, ते स्त्रियांना प्राधान्य देऊन त्यांच्या ऑर्गॅझमला किंवा त्यांच्या प्लेजरला प्रायोरिटाईज करू शकतात. ह्याचा अर्थ की जे
पार्टनर्ड सेक्शुअल एन्काउंटर्स असतात. आपण हेट्रोसेक्शुअल एन्काउंटर्स बद्दल बोलतोय. जे पार्टनर्स सेक्शुअल एन्काउंटर्स असतात, जिथे स्त्री आणि पुरुष असं पेअरिंग आहे, तिथे पुरुषांना कॉन्फिडन्स लागतो की ते घालवलेलं इरेक्शन परत आणू शकतात, त्यांचं इजॅक्युलेशन डिले करू शकतात आणि ज्या स्त्री बरोबर ते आहेत त्यांना प्रायोरिटाईज करू शकतात. त्यामध्ये त्या स्त्रीला पण हा कॉन्फिडन्स असला पाहिजे की माझं ऑर्गॅझम माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि त्याच्यासाठी मी तयारी केलेली आहे. म्हणजे जरी माझ्या बरोबरचा जो पुरुष आहे तो रेडी नसला तरी सुद्धा मला हवं ते स्टिम्युलेशन, मला हवं ते प्लेजर मी मिळवून घेऊ शकते. आणि आता त्यातूनही जेव्हा दोघांमध्ये डायलॉग चांगला असतो त्यावेळेला हे निगोसिएशन करणं खूप सोपं असतं. हे रिअश्युरन्स देणं खूप सोपं असतं की हां, तुझं इरेक्शन गेलं तरी काय हरकत नाही, मला माहितीये माझं प्लेजर कसं मिळवायचं, तू हे कर म्हणजे मी ऑर्गॅझमिक होते. तर हे जे डायलॉग असतं पुढे मागे बॅक अँड फोर्थ जे असतं, हे फ्रीडम आणि फ्लेक्सिबिलिटी कुठल्याही रिलेशनशिपमध्ये आणणं खूप प्रेशस ठरतं. मग हीच फ्लेक्सिबिलिटी सेम पार्टनर्ड सेक्समध्ये, म्हणजे सेम सेक्स पार्टनरमध्ये आणि इतर सगळ्या इंटरॅक्शनमध्ये पण तितकीच महत्वाची ठरते. राईट. म्हणजे तुम्ही एक मुद्दा महत्वाचा म्हणलात की पार्टनरवर दरवेळेला डिपेंडंट राहायला पाहिजे तुमच्या ऑर्गॅझमसाठी, एस्पेशली स्त्रियांनी. तर ह्याची गरज नाहीये. तर हे स्वतःला काय म्हणू की तसं प्रॅक्टिस कशी करायची नेमकी, किंवा स्वतःच्या बॉडीला तसं तयार कसं करायचं. कारण जे तुम्ही म्हणलात की बऱ्याच बायकांना प्रिपेअर व्हायला ऑर्गॅझमिक खूप लांब राहिलं, अराऊज व्हायलाच 20-1 मिनिटं जर लागत असतील, तर ही त्यांची स्वतःची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी स्वतःला प्रिपेअर करणं त्या एन्काउंटरसाठी. येस. आणि बहुतेक स्त्रियांना खूप गिल्टी वाटतं की अरे मला ना सेक्स करावंसंच वाटत नाही हल्ली. पण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हा एक मेजर फरक आहे की पुरुष जे असतात ते सेक्स ड्रिव्हन असतात. म्हणजे जर त्यांचे टेस्टोस्टेरोन लेवल करेक्ट असलं, आणि ह्याचं एक सिक्वेल पण मी सांगते एका मिनिटामध्ये, की पुरुषांची जेव्हा हेल्थ ऑप्टिमाइज्ड असते, त्यांचं हॉर्मोन बॅलन्स जेव्हा ऑप्टिमाइज्ड असतं, तेव्हा त्यांची जी टेस्टोस्टेरोन लेवल आहे त्याचा इफेक्ट त्यांच्या ब्रेनवरती असा असतो की ते सेक्स सिकिंग असतात. मग सेक्शुअल थॉट्स आहेत, प्रेफरन्सेस आहे, डिझायर आहे, मग त्यांच्याकडे त्यांचे सेक्शुअल ज्या पर्सनकडे ते बघतायत त्याच्यापासून सेक्शुअली अराऊज होणं, ह्याची जी त्यांची टेंडन्सी असते ती स्त्रियांपेक्षा वेगळी असते. बहुतेक स्त्रिया, मेजॉरिटी स्त्रिया आपण म्हणू शकू 80%, 85% जे स्त्रिया असतात ते काही त्यांच्या सायकलमध्ये काही वेळासाठी सेक्स ओरिएंटेड असतात. फॉर एक्झाम्पल ऑव्ह्युलेशनच्या वेळेला, किंवा जेव्हा प्रेग्नन्सीची भीती गेलेली असते, किंवा यंग असताना जेव्हा नवीन एक्सपेरिमेंट्स करत असतो, किंवा रिलेशनशिपच्या सुरुवातीला ते सेक्स सिकिंग असतात. जेव्हा रिलेशनशिप कम्फर्टेबल होते आणि सेमपणा यायला लागतो तेव्हा फिमेल्समध्ये सेक्स रिस्पॉन्सिव्ह होतं. म्हणजे त्याच्यामध्ये इंटिमसी, लव्ह, केअरिंग, सेफ्टी, सिक्युरिटी हे सेक्ससाठी प्री-रेक्विजिट्स व्हायला लागतात अराउझलसाठी, की आपण ह्या पार्टनर बरोबर आहोत, त्याच्याबरोबर आपण सेफ फील करतो. जेव्हा तो अराउज होतो, आपण अराउज होत असतो त्याच्याबरोबर, तेव्हा ते अराउझल प्रोसेस जास्त कंटिन्यू होतं. सो काही वेळेला काय होतं की स्त्रिया समजतात की अरे मला सेक्स करावंसं वाटत नाही म्हणजे माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं नसतं. जेव्हा सेक्सला सुरुवात होते आणि टचिंगला सुरुवात होते किंवा रोमॅन्सला सुरुवात होते, ते ऑटोमॅटिकली अराउज होतात आणि मग इंटरकोर्स एन्जॉय करतात. ही परिस्थिती स्त्रियांना खूप वेळा अनुभवायला मिळते. तर ह्या गोष्टीला आपण कसं ऑप्टिमाइज करायचं त्या वयामध्ये, फॉर एक्झाम्पल मेनोपॉज असताना, डिलिव्हरीच्या नंतर, किंवा ब्रेस्ट फीडिंग करताना, किंवा जेव्हा जेव्हा सिच्युएशन्स असतात जिथे तुम्हाला स्पॉन्टेनियसली सेक्स करायची इच्छा होत नाही, त्या गोष्टीला तुम्ही कसं ऍक्सेप्ट करता, स्वतःला ब्लेम, शेम, गिल्ट न लावता, आणि कसं तुम्हाला स्वतःला कन्व्हिन्स करता की ऍक्च्युली माझी बॉडी कधीही रेडी होऊ शकते. मी माझी मेंटल स्टेट आणि फिजिकल स्टेट चेंज करण्यावरती अवलंबून आहे, की मला हवं तेव्हाही मी सेक्स साठी मी स्वतःला प्रिपेअर करू शकते. आय डोंट हॅव टू हॅव खूप पीक सेक्शुअल डिझायर किंवा खूप पीक अराउझल पाहिजे आणि मी त्या पुरुषाच्या किंवा माझ्या ऑब्जेक्टच्या मागे लागलं पाहिजे तरच मी सेक्शुअली सॅटिस्फाय होईन, अशी गोष्ट नसते स्त्रियांमध्ये. स्त्रियांचं सेक्शुअलिटी रिस्पॉन्सिव्ह जास्ती असते, की समोरचा व्यक्ती आपल्या ऍडव्हान्सेसला कसा रिस्पॉन्ड करतोय त्याच्यावरती पण ठरते की तुम्ही किती अराउज्ड होता. आणि खूप स्त्रियांना हा अनुभव होतो की ऍक्च्युली मला आज सेक्स हवंय,
पण मी अप्रोच केलं आणि पुरुषांनी सपोज अप्रोप्रिएट रिस्पॉन्स नाही दिला किंवा आपल्या पार्टनरनी, कारण की हल्ली पार्टनर स्त्री पुरुष कोणीही असू शकतात, त्या पार्टनरकडनं आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स नाही मिळाला तर आपल्या सेक्शुअल डिझायरला किंवा लिबिडोला आपण क्रश करतो किंवा सबड्यू करतो की जाऊ दे आपण नंतर डिले करूया. पण ह्याच्यामध्ये एक स्ट्रेंथ लक्षात पण आली पाहिजे की आपण इतके मास्टर आहोत आपल्या हॉर्मोन्सचे किंवा आपल्या न्यूरोबायोलॉजीचे की आपण हवं तेव्हा त्या अराउझलला जागृत करू शकतो आणि हवं तेव्हा डिले पण करू शकतो. सो हा जो कमांड आहे हा ऍक्च्युली दोन्ही सेक्सेसमध्ये आला पाहिजे, पण हे स्त्रियांनी ओळखणं जास्त महत्वाचं आहे. त्यांनी स्वतःला प्रिपेअर आणि एज्युकेट करणं महत्वाचं असतं. आपली जे मेंटल ब्लॉक्स असतात किंवा लिमिटिंग बिलीफ्स असतात की अरे मी फक्त तेव्हाच अराउज होऊ शकते की जेव्हा मला अशा प्रकारचं प्रेम मिळतं किंवा असा पुरुष जेव्हा माझ्याबरोबर असतो किंवा अशी स्त्री माझ्याबरोबर असते, ती जेव्हा अशी हात लावते तेव्हाच मला ऑर्गॅझम मिळतं. हे कंडिशन्स काढून टाकावे मनातनं आणि स्वतःच्या शरीराबद्दल आपले जे इरॉजिनस झोन्स आहेत ते कुठले आणि कसे स्टिम्युलेट केले की आपण अराउज होतो. कारण की आपलं ब्रेन खूप मॅग्निफिसंट आहे. ती कुठल्याही रियालिटीला रिक्रिएट करू शकतं आणि ऍक्च्युली शरीराला कळत नाही की हे तुम्ही इमॅजिन करताय का खरं आहे. सो तुम्ही स्वतःसाठी तुमच्या फॅन्टसीमध्ये किंवा तुमच्या मेंटल स्टेटमध्ये किंवा बॉडीच्या स्टेटमध्ये जेव्हा चेंजेस आणता तर तुम्ही ते अराउझलची प्रोसेस सुरू करू शकता आणि तुमच्या स्वतःसाठी एक अराउझलचा प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकता की जिथे जेव्हा तुम्ही पार्टनर बरोबर असाल किंवा नसाल त्या पुढच्या स्टिम्युलेशनने तुम्ही ऑर्गॅझम पर्यंत पोहोचू शकता. मॅडम, तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बोलताना असं म्हणलेलं की स्त्रियांच्या सगळ्या शरीरावरच इरोजिनियस झोन्स असतात. तर मग शरीराच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करून किंवा स्टिम्युलेट करूनही ऑर्गॅझमचा अनुभव स्त्रियांना मिळू शकतो का? येस, ॲब्सोल्युटली. ह्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जे नर्व्स असतात वेगवेगळे प्रकारचे ते सगळे भाग घेत असतात आणि ह्याचं प्रायमिंग ॲक्च्युली इस्ट्रोजन आहे, जे फिमेल सेक्स हॉर्मोन आहे. म्हणून आपण बघतो की मेनोपॉज झाल्यानंतर खूप स्त्रियांना वाटतं की माझ्या पूर्वी मला जे एरोजिनस झोन स्टिम्युलेट केले आणि प्लेजर मिळायचं ते कमी झालंय, कारण की वेगवेगळ्या एरोजिनस झोनची जी सेन्सिटिव्हिटी असते ती इस्ट्रोजन ड्रिव्हन असते. टेस्टोस्टेरोन हे मेंदूवरती जास्त काम करत असतं ड्राईव्हसाठी आणि इस्ट्रोजन आहे ते तुमच्या सेन्सिटिव्हिटीवरती काम करत असतं, स्किनच्या, नर्व्सच्या, निपल्सच्या. आता वेगवेगळे सपोज फिमेलच्या बॉडीच्या एरोजिनस झोन्स आपण बघितले तर केस आहे, मानेचा भाग आहे, कान आहे, कानाच्या मागचा भाग आहे, मग चेहरा आहे, चेहऱ्याच्या बाजूला ओठ आहेत, गाल आहेत, गालाच्या साईड जॉ लाईन आहे. सो इवन चेहरा, मान आणि खांदे म्हणलं तरी इतके छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे एरोजिनस असू शकतात. मानेचा भाग आहे, खांदा, शोल्डर्स आहेत, मग अपर आर्म्स आहेत, इनर आर्म्स आहेत, हँड्स आहेत, फिंगर्स आहेत. सो त्या स्त्रीच्या शरीराच्या प्रत्येक भागाची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती व्हेरिएबल आहे आणि त्या भागाची जी सेन्सिटिव्हिटी असते ती सायकलप्रमाणे चेंज होत असते जेव्हा रिप्रोडक्टिव्ह सायकल असतं. फॉर एक्झाम्पल ऑव्ह्युलेशनच्या वेळेला वेगवेगळे भाग जास्त सेन्सिटिव्ह होतात. पिरियड्स आले किंवा पेन असलं दुसऱ्या कुठल्या बॉडी पार्टमध्ये तर सेन्सिटिव्हिटी चेंज होते. हे सगळ्या गोष्टी त्या स्त्रीला स्वतःच्या बॉडीबद्दल ओळखणं गरजेचं असतं. ब्रेस्ट, निपल, साईड ऑफ द ब्रेस्ट, साईड ऑफ द वेस्ट, हिप्स आहेत, इनर थाईज आहे, ग्रॉइन आहे, नीजचा मागचा भाग आहे, फीट आहे, टोज आहेत. प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक भाग तितकाच इरोजिनस असतो का? तर नाही. तर व्हेरिएबल असतो आणि मी म्हणते तसं त्या स्त्रीमध्ये सुद्धा सायकलप्रमाणे तिच्या इमोशनल बॅलन्सप्रमाणे ते झोन्स इरोजिनिसिटी बदलत असतात. त्यामुळे कुठल्याही पार्टनरनी अस्युम करू नये की मागच्या वेळेला मी तिला असं स्टिम्युलेट करून ती अराउज झाली होती म्हणून असं केलं तर ह्या वेळेला पण तेच व्हायला पाहिजे. तो जो फीडबॅक आहे तो प्रत्येक एपिसोडमध्ये नाविन्याने घ्यावा लागतो. म्हणजे काय, एक कम्फर्ट लेवल थोडा लाईट असला पाहिजे रूममध्ये, जिथे तिचा चेहरा किंवा तिचे जे एक्सप्रेशन्स आहेत तिला एक्सप्रेस करायला फ्रीडम पाहिजे. म्हणजे तुम्हाला ॲडिक्वेट प्रायव्हसी पाहिजे, थोडं साऊंड प्रूफिंग पाहिजे रूममध्ये. खूप प्रेशर खाली सेक्स करणं, अराउज होणं, मग ऑर्गॅझम्स येणं, अनलेस ती स्त्री खूप प्रॅक्टिस्ड आहे ऑर्गॅझम्समध्ये, तर नवीन एपिसोड अशा ऑर्गॅझम्सचा ह्या प्रेशर खाली आणणं खूप कठीण जातं. सो होल बॉडी इन्क्लूड करणं महत्वाचं असते. वेगवेगळे नर्व्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात, वेगवेगळे पाथवेज इन्व्हॉल्व्ड असतात. त्याचा मी उल्लेख इथे करत नाही, ते फार जास्त अकॅडमिक होऊन जातं. तर स्किन इन्क्लूड करणं, स्मेल इन्क्लूड करणं, टेस्ट इन्क्लूड करणं, आईज इन्क्लूड करणं, आपलं अराउझल तितकंच एक्सप्रेस करणं. पार्टनर
त्या स्त्रीला कळणं की तिच्यामुळे, तिच्या डिझायरेबिलिटीमुळे तुम्ही अराउज होताय, हे खूप अराउजिंग असतं. सो त्या स्त्रीला कळून देणं की ती किती डिझायरेबल आहे, तिच्या अराउझलचा तुमच्यावरती काय परिणाम होत आहे, हे एक्सप्रेस करणं. मग वेदर यू डू इट थ्रू डर्टी टॉक किंवा टॉकिंग अबाउट इट ड्युरिंग एन्काउंटर, त्याबद्दल बोलणं, ते अप्रोप्रिएट शब्द वापरणं, तिला कुठले शब्द अराउजिंग वाटतात ह्याच्याकडे लक्ष देणं आणि ते बोलून दाखवणं, ह्या गोष्टीचं पण तितकंच महत्व आहे. मग सगळे सेन्सेस इन्क्लूड करणं, टच, टेस्ट, स्मेल आणि मग साऊंड्स, मग तुमचं म्युझिक कुठलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं तितकंच महत्व आहे. हे एक 360 डिग्री एक्सपिरियन्स असतो ऑर्गॅझमिक होणं म्हणजे. त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म क्रिएट करणं, मेमरीज क्रिएट करणं, अँकर्स करणं, कारण की ज्या वेळेला ऑर्गॅझम होतो त्याला पण अँकर करणं तितकंच महत्वाचं असतं. ऑर्गॅझम आलंय, फॉर एक्झाम्पल एक गोष्ट सांगते. एक लेडी आली होती, म्हणाली माहिती का माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, की ज्या वेळेला मला ऑर्गॅझम येतो आणि माझ्या कपाळावरती घाम फुटतो आणि मी डोळे बंद केलेले असतात, जेव्हा तुम्हाला किस करून माझ्या कपाळावरती हलकासा एअर ब्लो करतो त्याच्या ओठांनी, ते जे कूलिंग इफेक्ट आहे ते लक्षात राहतं माझ्या. आणि म्हणून मला तो ऑर्गॅझमिक एपिसोड परत रिपीट करावासा वाटतो. कारण की ते किस केल्यानंतर माझ्या कपाळावरती हवा, त्याच्या तोंडातनं येणारी हवा जेव्हा माझ्या कपाळावरती पडते, त्यावेळेला मला खूप त्याच्यावरती प्रेम येतं. सो हे जे असे एपिसोड्स किंवा पॉइंट्स आहेत, हे अँकर्स होतात आपल्या पुढच्या ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्ससाठी. तर ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. बहुतेक स्त्रिया काय करतात, ते इतक्या ऑक्युपाईड असतात की मी बरोबर केलं की नाही, माझ्या बॉडीचा अँगल कसा, माझा चेहरा कसा आहे, मी ठीक दिसते का नाही, मी नेकेड कशी वाटते. मग ऑर्गॅझम आल्यानंतर अरेच्या त्याचं झालं असेल का नसेल, किंवा त्याचा ऑर्गॅझम झाला मग माझी चिडचिड होते, मग माझा ऑर्गॅझम होत नाही. ह्या मेंदूतल्या डायलॉगमध्ये जेव्हा स्त्रिया अडकतात, ते त्यांचं प्लेजरेबल एक्सपिरियन्स सेलिब्रेट करणं आणि अँकर करायचं विसरतात. खूपच इंटरेस्टिंग मुद्दे तुम्ही या उत्तरात सांगितलेत. तर हेच सगळं पुरुषांनाही लागू होतं का? पुरुषांचा ऑर्गॅझम किंवा इरोजिनियस झोन्स हे मोस्टली जेनेटलशीच रिलेटेड असतात? पुरुषांचे असतात इरोजिनस झोन्स बॉडीवरती सुद्धा, पण त्यांची सेन्सिटिव्हिटी इतकी नसते जितकी जेनिटल्सची असते. सो फॉर एक्झाम्पल पुरुषांमध्ये सुद्धा बॅक ही सेन्सिटिव्ह असते, लोअर बॅक सेन्सिटिव्ह असते, आर्मपिट सेन्सिटिव्ह असतात, निपल्स असतात पण इतके नसतात, ग्रॉइन एरिया आणि थाईज आणि फीट एवढे सेन्सिटिव्ह नसतात. मोस्टली पेनिसचं हेड ग्लॅन्स, पेनिसचं शाफ्ट, स्क्रोटम, हे सगळे एरियाज जास्त सेन्सिटिव्ह असतात टचला. आता पुरुषांमध्ये पर्टिक्युलरली अराउज होणं, ऑर्गॅझमिक आणि इजॅक्युलेशन हे सायमल्टेनियसली होणं, हे कॉमन गोष्ट घडते. बहुतेक पुरुषांना हा एक्सपिरियन्स असतो की एकदा इजॅक्युलेशन झालं की शरीर थकून जातं आणि त्यांना रेस्ट करावी लागते. त्या रेस्ट एपिसोडमध्ये जर ते इन्व्हेस्ट करू शकले क्लोजनेसमध्ये आणि बॉन्डिंगमध्ये, तर रिलेशनशिप जास्ती स्ट्रॉंग होते. तर ह्याच्याकरता काय महत्वाचं ठरतं की तुमचा ऑर्गॅझम आणि इजॅक्युलेशन व्हायच्या आधी तुमच्या पार्टनरवरती तुम्ही फोकस करून तिला ऑर्गॅझमिक करणं गरजेचं असते. आता स्त्री मल्टी ऑर्गॅझमिक असते आणि त्याच्यामध्येच एक पेशंट होते माझे, तर खूप सेक्स थेरपीमध्ये झालं, तिला ऑर्गॅझमिक कसं व्हायचं शिकवलं आणि मग अगदी शेवटी ती म्हणाली माहिती का की मला ऑर्गॅझमिक व्हायला आवडत नाही. म्हणले हे खूप वियर्ड कॉमेंट आहे, एवढं सगळं रामायण घडलं आणि ऑर्गॅझमिक व्हायला आवडत नाही म्हणजे काय. तर ती म्हणे नाही, मी असं होतं की मी ह्याच्याकडे बघते, तो इजॅक्युलेट करतो आणि सगळं संपतं, सगळं आमचं इंटरॅक्शनच बंद पडतं आणि मग मला इतकं वाईट वाटतं, त्यामुळे मला ऑर्गॅझमिक व्हायचं नाही, कारण की मी ऑर्गॅझमिक झाले की सगळं बंद पडेल. तर मग तिथं जाऊन माझ्या लक्षात आलं की अरेच्या, माझ्याकडनंच थोडी चूक झाली तिला समजावून सांगण्यात की स्त्रिया मल्टी ऑर्गॅझमिक असतात. तुमचं एक ऑर्गॅझम येऊन गेलं म्हणजे ऍक्च्युली एक प्रेपरेशन आहे पुढच्या ऑर्गॅझमसाठी. मग ते पुढचं ऑर्गॅझम लगेच येतं, काही दिवसांनी येतं, का काही आठवड्यांनी येतं, हे काय विशेष फरक पडत नाही. तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ऑर्गॅझम्सकडे एक मल्टी ऑर्गॅझमिक वुमन म्हणून बघता, मल्टी ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्म तयार आपण करतोय असं बघता, तेव्हा तुमच्या ऑर्गॅझमची ती सगळं संपेल ह्याची भीती जाते. आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल मी माझ्या बिकमिंग ऑर्गॅझमिक टॉकमध्ये पण म्हणले की आपण जेव्हा बीचवरती असतो आणि लाटा येत असतात, आपण कुठल्या लाटेला धरून ठेवत नाही ना, आपल्याला खात्री असते पुढची लाट इझिली येणार आहे. आपण एन्जॉय करतो सेन्सेशन, त्या सँडचं, त्या पाण्याचं, त्या लाट्या आल्याचं आणि गेल्याचं. तर सेम थिंग
स्त्रियांनी लक्षात घ्यावं की तुमचे ऑर्गॅझम्स अशा लाटांसारखे असू शकतात, मोठ्या लाटांसारखे असू शकतात, का व्हॉल्केनो सारखे असू शकतात. खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅझम्स असतात. प्रत्येक स्त्रीसाठी तिचं ऑर्गॅझम युनिक असू शकतं किंवा एकापेक्षा जास्त वेगळे प्रकार असू शकतात. युजली स्त्रियांना प्रेफरन्स असतो एक प्रकारच्या ऑर्गॅझम एक्सपिरियन्सचा. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आपण ऑर्गॅझमला पकडून ठेवू शकत नाही आणि ऑर्गॅझमला आपण घालवू शकत नाही. आपण ऑर्गॅझमच्या मध्ये कुठला इतर विचार एंटरटेन केला ते कट शॉर्ट होतं. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅझमच्या मध्येच अरे आता उद्याचे डबे राहिलेत करायला, हे मी कसं हे उरकायला पाहिजे असा जर विचार आला तर तुमचा ऑर्गॅझम तिथे संपला. मग परत ते ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्म रिक्रिएट करायला तुम्हाला एफर्ट लागतो. तर तसं न करता ज्या वेळेला तुम्ही ऑर्गॅझमिक होत असता त्यावेळेला अँटिसिपेट करावं की तुम्हाला मल्टिपल ऑर्गॅझम्स येणार आहेत. मग तुम्ही घाबरत नाही. असं जेव्हा त्या मुलीने शिकलं तर ते जास्त ती ऑर्गॅझम्स एन्जॉय करू शकली. ती तिच्या पार्टनरला शिकवू शकली की तिच्या ऑर्गॅझमिक तिचा प्लॅटफॉर्म कसा मेंटेन करायचा. आणि ज्या वेळेला मग तो इजॅक्युलेट करत होता, तो ऑर्गॅझमिक होत होता, ती खुश होती त्याच्या ऑर्गॅझम्समध्ये त्याला सपोर्ट करायला, एंटरटेन करायला, एंगेज व्हायला. आणि नंतर मग जे आफ्टर प्ले त्यांनी केलं त्यांच्यामध्ये बॉन्डिंग खूपच छान जमलं. सो हे अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं असतं स्त्रियांसाठी की त्यांना त्यांचे ऑर्गॅझम्स रेस्ट्रिक्ट करायची गरज नसते की अरे त्याचा ऑर्गॅझम नाही झाला मी कसं ऑर्गॅझमिक व्हायचं. उलट हे रिवॉर्ड मेकॅनिझम इंटरकॉर्समध्ये किंवा सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये असणं गरजेचं आहे की माझं जे अराउझल आहे, माझं ऑर्गॅझम आहे ते त्याच्या प्लेजरसाठी आहे किंवा तिच्या प्लेजरसाठी आहे. जर तुम्ही सेम सेक्स पार्टनरमध्ये असा कुठलाही तुमचा पार्टनर आहे, तुमचा पार्टनर तुमचं अराउझल एन्जॉय करत असतो कारण काय त्याच्या समजुतीप्रमाणे त्यांनी ते घडवून आणलेलं असतं तुमच्यामध्ये. तुमच्या दोघांच्या इंटरॅक्शनमुळे ते तुमच्या शरीरामध्ये घडतंय आणि त्याचं थोडंफार क्रेडिट तो घेऊ शकतो. मॅडम, पुरुषांमध्ये बऱ्याचदा ऑर्गॅझम हे वीर्यस्खलनाद्वारे म्हणजे इजॅक्युलेशनद्वारे होतं. तर हे समीकरण बदलत वीर्यस्खलन म्हणजे इजॅक्युलेशन लांबूनही ऑर्गॅझमचा अनुभव पुरुषांना मिळू शकतो का, हा एक प्रश्न. आणि याला जोडून अजून एक प्रश्न म्हणजे असा गृहीत धरलं की एखाद्या पुरुषाला इजॅक्युलेशनद्वारेच मिळते ऑर्गॅझम, तर तो मल्टिपल एन्काउंटर्स करू शकतो का? तर दुसरा प्रश्न मी आधी घेते. आपण जेव्हा सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहितीये की डिझायर, अराउझल, मग प्लॅटू फेज, मग ऑर्गॅझम आणि मग रेझोल्युशन आणि मग रिफ्रॅक्टरी पिरियड असे लिनियर फेजेस असतात मास्टर्स अँड जॉन्सन्सनी शिकवलेले. सो पुरुषांमध्ये जास्त लिनियर दिसून येतं कारण एकदा इजॅक्युलेशन झालं आणि रेझोल्युशन झालं तर जो रिफ्रॅक्टरी पिरियड असतो तो वयाप्रमाणे, हेल्थप्रमाणे, फिटनेसप्रमाणे चेंज होत असतो. तो रिफ्रॅक्टरी पिरियड ऍक्च्युली तुमच्या वॅस्क्युलर आणि एंडोक्राईन हेल्थचं रिफ्लेक्शन असतं. जेव्हा आपण यंग असतो, टीनेजर असतो, तर ते रिफ्रॅक्टरी पिरियड कधी कधी काही सेकंड्स असतं की लगेचच तुम्ही अराउज होऊन परत इरेक्शन येतं. जसं जसं वय वाढतं तसं लक्षात येतं की मे बी रिफ्रॅक्टरी पिरियड काही तासावरती एक्सटेंड होतं. बाय द टाइम तुम्ही 30s मध्ये येता ते 3, 4, 5 तास असू शकतं. बाय द टाइम तुम्ही 40s मध्ये येता ते काही दिवस असू शकतं. आणि बहुतेकदा काय होतं की तुम्ही जितके फिट असता, वॅस्क्युलर तुमचं हार्ट फिटनेस, वॅस्क्युलर फिटनेस जितकं चांगलं असतं तितकं तो रिफ्रॅक्टरी पिरियड तुम्ही रिड्यूस करू शकता, मॅनेज करू शकता. म्हणजे परत पिनसला स्टिम्युलेट केलं तर इरेक्शन परत येतं. आता काही पुरुष असतात त्यांना आपण मेडिकेशन देतो इरेक्शन साठी हेल्प करण्यासाठी किंवा इजॅक्युलेशन डिले करण्यासाठी. ते एक स्पेशल क्लास आहे मेडिसिनचं ज्याला आपण PDE5 इनहिबिटर्स म्हणतो. काही कॉमन एक्झाम्पल्स म्हणजे वायग्रा आहे, टडालाफिल आहे, वर्डेनाफिल, अबानाफिल, हे त्यांचे ब्रँड नेम्स आहेत. तर त्यांच्यामध्ये पेनिस स्टिम्युलेट केलं तरच इरेक्शन चांगलं येतं, नुसत्या विचाराने इरेक्शन येत नाही. बहुतेकदा अशा पुरुषांना लक्षात येतं की इजॅक्युलेशन नंतर सुद्धा पेनिसला स्टिम्युलेट केलं तर इरेक्शन येऊ शकतं. हे व्हेरिएबल आहे तुमच्या वॅस्क्युलर हेल्थवरती, तुमच्या पेनिसच्या आतल्या वेसल्सच्या हेल्थवरती अवलंबून असतं की हे इरेक्शन परत किती क्विकली येतं. आणि ते मेडिसिन्स वरती बेस्ड असतं की त्या पेनिसच्या आतमध्ये जे केमिकल्स आहेत ज्याच्यामुळे इरेक्शन राहतं आणि मेंटेन होतं ते किती स्ट्रॉंग आहे, त्याप्रमाणे ते इरेक्शन परत यायची शक्यता असते. सो जेव्हा आपण रिफ्रॅक्टरी पिरियडचा विचार करतो तर पुरुषांना मल्टी ऑर्गॅझमिक होणं विथ इजॅक्युलेशन कठीण जातं.
पण जर त्यांनी इजॅक्युलेट नाही केलं, तर आपण जर ह्या डेफिनेशन बरोबर गेलो की ऑर्गॅझम किंवा प्लेजर किंवा ब्लिसचा जो एक्सपिरियन्स आहे तो मेंटल आहे, तर हे शक्य आहे. आणि आपण खूप सगळे आपण एक्सरसाइजेस बघतो, हे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शुअल योगा पोझिशन्स आहेत किंवा खूप वेगवेगळ्या ट्रेनिंग आहे. खूप सेलिब्रिटीज ह्या गोष्टीबद्दल बोलतात की कसं इजॅक्युलेशन अवॉइड करायचं, पण पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस, टाइटनेस एक्सेट्रा बरोबर तुम्ही ऑर्गॅझम मेंटली एक्सपिरियन्स करता, प्लेजर एक्सपिरियन्स करता, तुमच्या स्पायनल कॉर्डला तुम्ही ऍक्टिव्हेट करता. असे खूप वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणारे गुरु आहेत, टीचर्स आहेत किंवा योगी पण आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्च्युली कंट्रोल खूप स्ट्रॉंग लागतं, तुमची प्रॅक्टिस खूप स्ट्रॉंग लागते. तुम्ही जे प्रॅक्टिस करता ते तुम्हाला मिळतं, हे आपण एस्टॅब्लिश केलंय. तुम्ही अचानक एक दिवशी ठरवू शकत नाही की मी खूपच ऑर्गॅझम करणार आणि इजॅक्युलेट होणार नाहीये. जर तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही लहानपणापासून खूप अँक्शस आहात, खूप फिअरफुल आहात आणि त्या अँझायटी आणि फिअरला तुम्ही भरपूर नर्चर केलंय, मी इतकी घाबरतो, मला असं होतं तसं होतं, हे तुम्ही एंटरटेन करत गेलात ह्या थॉट्सना, त्याला ओव्हरकम करायचा कधीच प्रयत्न केला नाहीत. आणि त्या अँझायटी आणि फिअरला ओव्हरकम करताना तुम्ही मॅस्टरबेट करून क्विक ऑर्गॅझमला पोहोचलात, कारण की तुम्हाला माहिती आहे मी ऑर्गॅझमिक झालो आणि इजॅक्युलेट केलं की मी छान रिलॅक्स होतो, माझी अँझायटी दूर जाते. पण ते परत परत तुम्ही केलं म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही प्रॅक्टिस केलं की फिअर आणि अँझायटीचं सोल्युशन आहे इजॅक्युलेशन आणि ऑर्गॅझम. आणि हे तुम्ही परत 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 प्रॅक्टिस केलं, तर जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला स्टिम्युलेट कराल तेव्हा तेव्हा तुमचं ऑर्गॅझम आणि इजॅक्युलेशन एकत्र होईल, कारण की तुम्ही तुमच्या बॉडीला आणि मनाला शिकवलंय की हे दोन्ही जेव्हा एकत्र होतात तेव्हाच मी रिलॅक्स होऊ शकतो. तर हे रिप्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला मॅस्टरबेटरी एक्सरसाइजेस, योगिक एक्सरसाइजेस, पेल्विक फ्लोर टाइटनिंगचे एक्सरसाइजेस, इजॅक्युलेशन डिले करायला शिकावं लागतं. आणि ते शिकणं अचानक नाही होणार. कधी कधी ज्या पुरुषांना अगदी लहानपणापासून फिअर, अँझायटी एक्सेट्रा आहे, त्यांना औषधांची मदत द्यावी लागते. ज्यांचं रिसेंटली सुरू झालेला असा प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये मेडिकल प्रॉब्लेम्स रूल आउट करायला लागतात. त्याच्यामध्ये प्रॉस्टेट इन्फेक्शन्स आहेत, सेमिनल ग्लँडचे इन्फेक्शन्स आहेत, कधी काही सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स असतात. ह्या गोष्टी आपल्याला डायग्नोज करून ट्रीट करावे लागतात. मग त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो की हो, जेव्हा मी मॅस्टरबेशनमध्ये प्रॅक्टिस करतो इजॅक्युलेशन डिले करायला आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी स्वतःला लेट गो करतो आणि माझ्या मेंटल स्टेटला एंटरटेन करतो, कुठली फॅन्टसी आहे किंवा कुठलं प्लेजर सिकिंग थॉट्स आहेत, तेव्हा मी ऑर्गॅझम एक्सपिरियन्स करू शकतो, पण मला इजॅक्युलेशनवरती कंट्रोल आणता येतो किंवा पोस्टपोन करता येतं. तर ह्या गोष्टी घडायला वेळ लागतो, त्याला प्रॅक्टिस लागते आणि हे सोपं नसतं. तुम्हाला राईट. गाईड करणारं कोणीतरी तरी पाहिजे किंवा तुम्ही मेंटली स्वतःला इतकं स्ट्रॉंग केलं पाहिजे की तुम्ही इंटरफिअरिंग थॉट्सला एंटरटेन करणार नाहीत. ह्या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये ऍक्च्युली ना मला भीती वाटणं खूप, मला ना जबाबदारी घ्यायला, जबाबदारी अजिबातच नको मला फिअर, अँझायटी, ब्ला ब्ला ब्ला, हा डायलॉग तुमच्या डोक्यामध्ये जर कॉन्स्टंटली चालू असला कुठल्या तरी कारणाने, तर त्याच्या ऑपोजिट जी गोष्ट आहे ती अचीव्ह करणं कसं शक्य आहे? हीच गोष्ट स्त्रियांना पण लागू होते. तुम्ही जर तुमच्या मनामध्ये राग, भीती, शेम, जेलसी या सगळ्या गोष्टी घेऊन बसलेल्या असलात, तर तुमच्या ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्सला तुम्ही कसं काय एंटरटेन करणार? तुम्ही कसं काय प्रॅक्टिस करणार? तुम्ही किती बॉडी पॉस्चर चेंज केली, तुम्ही किती स्वतःला शृंगारिक केलं तरी तुमची मेंटल स्टेट त्या ऑर्गॅझमिक स्टेटला सपोर्ट करत नाही. बरोबर. तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणलात की अँझायटी, फिअर हे किंवा मनात जर काही चालू असेल तर तुम्हाला ऑर्गॅझमचा आनंद मिळणार नाहीये किंवा इजॅक्युलेशन डिले करणं पुरुषांच्या बाबतीत हेही शक्य होणार नाहीये. तर या बेसिक गोष्टी आधी समजून घेतल्या पाहिजेत. त्यातनंच आपण रिलेशनमध्ये आणि ऑर्गॅझममध्ये जास्ती ओपन होऊ शकतो आणि ते आपण सीक करू शकतो, प्लेजर. एक शेवटचा एक टेक अवे म्हणून तुम्ही काही साध्या सोप्या टिप्स सांगू शकाल का स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही, की समहाऊ काही कारणांमुळे ऑर्गॅझमचा आनंद मिळवता येत नाहीये, तर कुठल्या गोष्टी त्यांनी कराव्यात? म्हणजे या पूर्ण एपिसोडमध्येच आपण ते बोललेलो आहोत, पण तरी पण एक टेक अवे म्हणून काही सांगाल? स्त्रियांसाठी अशा टिप्स मी म्हणेन की मी खूप वेळा ऑर्गॅझमिक प्लॅटफॉर्म बद्दल बोललेले आहेत. तर आपण ज्या ज्या एपिसोड्समध्ये आपण ऑर्गॅझमिक होतो तेव्हा ती गोष्ट सेलिब्रेट करणं आणि अँकर करणं खूप महत्वाचं आहे. जसं त्या स्त्रीबद्दल मी म्हणलं, तिने आठवण ठेवली होती की हा असं जेव्हा होतं तेव्हा मला खूप छान वाटतं आणि मी ते लक्षात ठेवते आणि ते रिक्रिएट करायचा प्रयत्न करते. पण हा एकच एपिसोड झाला. आपण असे बरेचसे एपिसोड्स मनामध्ये ठेवून आपली एक
कलेक्शन करू शकतो मेमरीजचं, की जे आपल्या ऑर्गॅझमिक किंवा आपल्या अराउजल प्रोसेसला सपोर्ट करतं. मग ते कुठलाही हाय स्टेट असो, मग तो कुठल्या आपल्या एक्सरसाइजचा हाय स्टेट आहे, कुठला तरी सनसेट बघितल्याचा आहे, कुठल्या तरी जर्नीचा आहे, कुठल्या तरी छान आपण रेस्टॉरंटमध्ये डायनिंग एक्सपिरियन्स केलेला आहे, कुठला तरी म्युझिकल एक्सपिरियन्स आहे, कुठला तरी डान्सचा एक्सपिरियन्स आहे जिथे फुल बॉडी इन्व्हॉल्व्ड आहे. हे आपले मेमरीजचा अँकर ठेवणं आणि त्याच्यापासून आपल्या स्वतःला मनाने एलिव्हेट करणं किंवा अराउज करणं. मग ते सेक्शुअल फॅन्टसीज असतील किंवा स्वतःला टच करणं, म्हणजे आपले जे इरॉजिनस झोन्स आहेत त्याला आपण सेल्फ फोकस एक्सरसाइजेस म्हणतो. डीपली रिलॅक्स स्टेटमध्ये आपल्या बॉडीवरचे कुठले पार्ट्स इरॉजिनस आहेत आणि ते किती इरॉजिनस आहेत आपल्या वेगवेगळ्या सायकलमध्ये, हे थोडंसं प्रॅक्टिस करून घेणं. हो, मान्य आहे की सर्वसाधारण लाईफमध्ये स्त्रियांना हे फिजिबल नसतं किंवा स्वतःसाठी वेळ काढत नाहीत किंवा ते डिझर्व करत नाहीत असा कुठेतरी भाव असतो की नाही. जेव्हा आपण त्याच्याबरोबर असतो तेव्हाच आपण असं करायचं असतं, तेव्हा नाही तर इतर वेळेला काय मी सेल्फ इंटेलिजन्स, कोण लोक काय म्हणतील, ही स्वतःला एवढा वेळ देते. तर त्या गोष्टी मनातनं काढून टाकाव्या. आपण जे प्रेपरेशन करतोय ते आपल्या इंटरॅक्शनसाठी किंवा आपल्या प्लेजरसाठी तितकंच महत्वाचं आहे. आपल्या मेंटल वेलबिंग साठी, आपल्या हार्टच्या वेलबिंगसाठी, आपल्या हॉर्मोन्स वेलबिंगसाठी तितकंच महत्वाचं आहे. आणि हे तितकंच महत्वाचं आहे जितकं दात घासणं आहे किंवा लघवी संडासची जागा स्वच्छ ठेवणं आहे किंवा जेवण करणं आहे किंवा व्यायाम करणं आहे. रेग्युलर व्यायामानी आणि ह्या एक्सरसाइजेस, सेल्फ फोकसच्या एक्सरसाइजेसनी, म्हणजे आपल्या बॉडीवरचे कुठले कुठले पार्ट्स इरॉजिनस आहेत आणि त्यांना स्टिम्युलेट केलं तर किती आणि कसं स्टिम्युलेट केलं की ते अराउज होतात आणि मी अराउज होते, ह्याचं लक्षात घेणं. आणि सेक्स टॉईजचा करेक्ट यूज करणं. मग सेक्स टॉईजचा यूज ब्रेस्टच्या निपल्सवरती करणं, व्हायब्रेटर किंवा मसाजर आहे, वेस्टच्या साईडला करणं, मानेला स्टिम्युलेट करणं, आपल्या जेनिटल्सला स्टिम्युलेट करणं, क्लिटरिसचा वरचा भाग स्टिम्युलेट करणं, वजायनाच्या आतमध्ये स्टिम्युलेट करणं, आपली पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्टेड कशी असते आणि रिलॅक्स कशी असते याचा अनुभव घेणं. आणि मग जेव्हा पेल्विक फ्लोअर रिलॅक्स्ड असते मग त्याचा क्लिटरिसवरती काय फरक पडतो, हे क्युरिओसिटी आणि एक्सप्लोरेशन जे आहे त्याला साधारणपणे आपल्याला अर्धा तास तरी वेळ द्यावा लागतो स्वतःला. रिलॅक्स व्हायला एक 5-6 मिनिटं, प्रॅक्टिस करायला एक 10 मिनिटं आणि परत रिलॅक्स करून रिफ्लेक्ट करायला एक 10 मिनिटं देणं गरजेचं असतं. की आपण काय केलं दॅट वर्क्ड, मी काय केलं आता जे स्टिम्युलेट केलं ज्याच्यामुळे मी अराउज झाले, मी काय केलं ज्याच्यामुळे मी स्विच ऑफ झाले, आणि काय केलं की स्विच ऑफ झाल्यानंतर मला रिकव्हर व्हायला किती वेळ लागला. ह्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण रिफ्लेक्शन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हां, बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आपण जरी स्लाईड झालो, ह्या अरे कोणीतरी दरवाजाचं बेल वाजवली, पोस्टमॅन आला, आपल्याला किती क्विकली आपण त्या झोनमध्ये रिटर्न होऊ शकतो आणि त्याचे क्यूज काय आहेत किंवा ट्रिगर्स काय आहेत. आपण कुठल्या गोष्टीचा विचार किंवा मेमरी, जसं त्या बाईचं मी एक्झाम्पल सांगितलं, ती जेव्हा डोळे मिटून फक्त त्या एका श्वासालाच जेव्हा ती आठवण करते तेव्हा ती झोनमध्ये स्वतःला घेऊन जाऊ शकते. तसंच जेव्हा एक पेशंट आली होती, म्हणाली की मी जेव्हा माझ्या साल्सा डान्सिंग क्लासच्या शेवटच्या क्षणाची आठवण करते, शेवटच्या स्पिनची आठवण करते, तेव्हा मी स्वतःला त्या झोनमध्ये घेऊन जाऊ शकते. सो प्रत्येक स्त्रीचा अनुभव असतो, ती एकदा ऑर्गॅझमिक झाली किंवा मल्टिपल ऑर्गॅझम्स तिने एक्सपिरियन्स केले की ती स्वतःला त्या झोनमध्ये घेऊन जाण्यासाठी एखादा अँकर किंवा ट्रिगरचं ती प्रॅक्टिस करू शकते की हां, हे गॅरंटीड आहे की जेव्हा मी ह्याचा विचार करते तेव्हा मला हा रिझल्ट मिळतो. हे आपल्या रेकॉर्ड, म्हणजे मेंटल रेकॉर्डमध्ये ठेवणं गरजेचं असतं, कारण की हे आपण यूज करू शकतो पार्टनर सेक्समध्ये किंवा सेल्फ सेक्स किंवा मॅस्टरबेशनच्या वेळेला यूज करू शकतो विदाउट अ सेक्स टॉय. सेक्स टॉयच्या बरोबर स्टिम्युलेशन आणि एंगेजमेंट, व्हरायटी, स्वतःला स्टिम्युलेट करायचे टेक्निक्स वगैरे आपण सेक्स टॉयच्या ह्याच्यामध्ये बोललेलो आहोत आणि मॅस्टरबेशनच्या एपिसोडमध्ये पण बोललेलो आहोत, पण ह्याचे यूज अशा पद्धती करणं गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही पार्टनर सेक्समध्ये असता, तुमच्या पार्टनरला शिकवणं पण तितकंच गरजेचं असतं. तर एक रिसेंटली माझी पेशंट, पण ते शिकवायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे तुम्हाला अवेअर राहणं गरजेचं आहे तुमच्या सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये की जेव्हा मी अराउज्ड असते तेव्हा तो किंवा ती कशी अराउज होते. तर माझं अराउजल मला हाईड करायची गरज नाहीये, कारण की ते अराउजलच मुळे अराउजिंग आहे. सो जो पुरुष हे लक्षात घेतो की आपल्या पार्टनरचं अराउजल आपल्यासाठी अराउजिंग आहे, मग तो तिला कव्हर अप करणं, अंधारात सेक्स करणं, अराउजलमध्ये घाई करणं, ह्या गोष्टी सोडून देतो. मग त्याला वेगळं प्रिपेअर करायची गरज नाहीये किंवा
आता मला इरेक्शन आलंय म्हणून मी तुला आय एम गोइंग टू मॅस्टरबेट विथ यू इन युअर वजायना, असं कॉन्सेप्ट नाही येत. देन मग लव्ह मेकिंग बिकम्स लव्ह मेकिंग. इट डझंट जस्ट बिकम मॅस्टरबेटिंग विथ अ वजायना. सो लव्ह मेकिंग काय आहे की तुमच्या पार्टनरला तुम्ही प्रायोरिटाईज करताय, तिच्या प्लेजरला, तिच्या अराउझलला, तिच्या ऑर्गॅझम्सला प्रायोरिटाईज करताय आणि त्याच्यामुळे तुम्ही प्लेजर घेताय. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुम्ही ते इंटरॅक्शनला जास्त सेलिब्रेट करू शकता, तुम्ही जास्त ते एपिसोड्स रिपीट करू शकता. मग जेव्हा तुमच्या हे लक्षात येतं की तिचं पूर्ण शरीर इरॉजिनस आहे, फक्त ब्रेस्ट किंवा फक्त जेनिटल्स इरॉजिनस नाही आहे, मग तुम्ही पूर्ण शरीराला इन्क्लूड करायला लागता. मग जेव्हा हे डायलॉग ओपन होतं मग ती तुम्हाला डायरेक्ट करू शकते की आता इथे हात लावा किंवा आता तिथे हात लावा किंवा आता ह्या प्रेशरने किंवा या स्पीडने इथे हात लावा. मग ते क्लिटरल स्टिम्युलेशन आहे किंवा जी स्पॉट स्टिम्युलेशन आहे किंवा वजायनल फिंगरिंग आहे किंवा बाकीच्या शरीराला हात लावणं आहे किंवा इनर थाईज आहे. मग तुम्ही काय काय यूज करतात, मग तुम्ही टंग यूज करता, टीथ यूज करता, सकिंग, लिकिंग, फूड यूज करता, काही क्रीम्स, जेल्स, ऑइल्स यूज करता. तुमच्या सेन्शुअस एक्सपिरियन्सला तुम्ही हायटन करायला कुठले कुठले टूल्स यूज करता हे मग सेकंडरी होतं, कारण की तुम्ही तो अराउझल प्रोसेस एन्जॉय करत असता. ऑर्गॅझम हे पीक आहे आणि विमेन मल्टी ऑर्गॅझमिक आहेत. तुमची जी पार्टनर आहे ती मल्टी ऑर्गॅझमिक आहे का नाही आहे ही एक डिस्कव्हरी प्रोसेस पण असू शकते ना, क्युरिओसिटीची. जर त्याच्यामध्ये जजमेंट किंवा ब्लेम, शेम, गिल्ट आलं, अरे ना ती माझ्याबरोबर ऑर्गॅझम करत नाही, ती तिचीच ऑर्गॅझम एन्जॉय करते, मग अशी जर तुम्ही खंत बाळगली तर तुमचं ऑर्गॅझम गेलं. तर ते सेलिब्रेट कसं करायचं हे तुम्हाला ह्या डायलॉगला ओपन करणं गरजेचं असतं आणि तुम्ही ट्रेनेबल असणं गरजेचं आहे. पुरुषांनी तुमच्या पार्टनरला तुम्ही फ्रीडम देणं गरजेचं आहे की तू मला शिकव की तुला काय आवडतं. आणि ती जर संकोच करत असली किंवा ती इनहिबिटेड असली तर इथं सेक्स थेरपिस्टकडे जावं, कुठल्या स्पेशलिस्टकडे जावं. आता भरपूर पुस्तक आहेत, बिकमिंग ऑर्गॅझमिक आहे, द ओ म्हणून एक आहे, चिकार वेगवेगळे इंग्लिशमध्ये पण आहेत आणि मराठीमध्ये पण बोलणारी लोक आहेत जे तिला अश्युरन्स देऊ शकतात की हो, एक स्त्री म्हणून तिला प्लेजरचं, तिच्या शरीरामधनं प्लेजर डिराईव्ह करायचा पूर्ण हक्क आहे. सेक्शुअल प्लेजर तिच्या रीचमध्ये आहे. तुमच्या बरोबर किंवा तुमच्याशिवाय दोन्ही गोष्टी ती स्वतःला एंटरटेन करू शकते, ती तिचं ऑर्गॅझम्स घेऊ शकते, तिचं प्लेजर घेऊ शकते आणि तुम्ही त्याच्यामध्ये परमिशन देत आहात. तिला तुमच्या परमिशनची गरज नाहीये, पण तुमची जिथे संमती मिळते सेक्स टॉईज वापरायची किंवा मॅस्टरबेशनची किंवा तिला सेल्फ एक्सप्लोरेशनची जेव्हा तुम्ही एनकरेजमेंट देता, प्रोत्साहन देता, ते तिच्यासाठी एक खूप मोठा आधार असतो. कारण की आपल्याला माहिती आहे जर ती मॅस्टरबेट करताना गिल्टी फील करत असेल, अशेम्ड फील करत असेल तर ती ऑर्गॅझमिक नाही होऊ शकत. तर तिथे तुमचा रोल खूप महत्वाचा ठरतो. तुम्ही किती तिला सपोर्ट करता, किती तुम्ही प्रोत्साहन देता, एनकरेज करता सेल्फ डिस्कव्हरीसाठी तिच्यासाठी. कारण की ती जितकी सेल्फ कॉन्फिडंट आणि सेल्फ डिस्कवर्ड आणि सेल्फ अराउज्ड मध्ये कॉन्फिडन्स ठेवते तितकं तुमच्यासाठी बेटर लव्हर होत असते. आणि जितकी ती बेटर लव्हर होत असते तितके तुम्ही बेटर लव्हर होत असता. पण तुम्ही सांगता हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत, पण काही स्त्रियांना आणि पुरुषांनाही हा प्रश्न पडू शकतो की बायकांनी ऑर्गॅझमिक होणं एवढं महत्वाचं का आहे. कारण मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही म्हणलेलात की प्रेग्नंट होण्यासाठी पण ऑर्गॅझम मिळणं स्त्रियांना ही काय प्री-रिक्विजिट नाहीये, नेचरने अशी तरतूद केलेली आहे. तर मग स्त्रियांनी ऑर्गॅझमचा आनंद मिळवणं इतकं महत्वाचं का आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हे खूप साहजिक आहे की मनात यावं की एवढं काय, म्हणजे एवढं काय त्यात, कशाला करायचं. तर आपण जेव्हा शरीरामध्ये होणारे बदल बघतो ऑर्गॅझमिक होण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमचं हार्ट रेटचे चेंजेस, पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होणं, वजायनामध्ये जे सिक्रिशन्स होतात त्याचं लुब्रिकेशन मेंटेन होणं, त्याचं टोन मेंटेन होणं, जी तुमची स्किन आहे त्याच्यामध्ये जी ब्लड फ्लो चेंज होतं ते होणं, तुमची जे ब्रेनची स्टेट आहे त्याचे जे केमिकल्स, न्यूरोकेमिकल्सचा जो तुमच्या ब्रेन सेल्सवरती इफेक्ट होतो, ह्याच्यावरनं आपल्याला दिसतं की जी स्त्री रेग्युलरली ऑर्गॅझमिक असते तिच्या ऍक्च्युली जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. आणि एक आमचे प्रोफेसर पण आहेत सायकॅट्रीचे, ते म्हणतात की कुठली स्त्री अशी खूप, आणि स्त्रियांना पण खूप अनुभव असतो की चिडचिड होते, ग्रम्पीनेस होतो, जी स्त्री ऑर्गॅझमिक असते ना ती आनंदी असते. खूप. हा,
फायनान्सेस आणि इतर गोष्टी पण महत्वाच्या असतात आनंदासाठी. पण एकूण इनहेरंटली जेव्हा तुम्ही ऑर्गॅझमचा एक्सपिरियन्स करता वन्स अ वीक, ट्वाइस अ वीक, तर तुमचे ब्रेन सेल्स चेंज झालेले असतात त्याच्यामुळे. आणि तुमची जी कपॅसिटी असते प्लेजर केमिकल्स ट्रिगर करायची, हॅपी स्टेट्स ट्रिगर करायची, ती तुमची कपॅसिटी इम्प्रूव्ह होते. कारण की ते पाथवेज तुम्ही क्रिएट केलेले असतात. सो आपला जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. आपण जास्त हॅपी असतो. आणि सर्टनली माझ्याकडे एक पेशंट आहे, ती अशा ह्या प्रोग्राममधून ती शिकून गेली ऑर्गॅझमिक कसं व्हायचं. आणि आधी ती खूप डिप्रेस्ड असायची, कायम चिडचिड करायची. जेव्हा ती शिकली ऑर्गॅझमिक कशी व्हायची, तिचं पार्टनर शोधायचं, म्हणजे ती डिवोर्स्ड होती आधी, मला कसा पार्टनर हवाय हे तिचे क्रायटेरियाच बदलले पूर्ण. हो. तिने तिच्या शरीराकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. ती आपोआप अशा ऍक्टिव्हिटीज करू लागली, असे हॅबिट्स इन्क्लूड करू लागली जिथे ती स्लिम होती. ती वेगळ्या प्रकारचे ड्रेसअप करायला लागली ज्याच्यामध्ये कलर कोऑर्डिनेशन होतं. तिच्या बॉडीला सूट होणारे स्टाईल्स होते. ती जास्त कॉन्फिडेंटली उभी राहायला लागली. तिचं टोन ऑफ व्हॉइस बदलला. मग तिच्यामध्ये त्या कारणामुळे तिला जॉब चांगला मिळू लागला. तिचं इन्कम इम्प्रूव्ह झालं. त्यामुळे तिचं जे सोशल सर्कल होतं ते चेंज झालं. त्यामुळे तिला हवा तसा तिला पार्टनर भेटला. जो पार्टनर तिला भेटला तिचा कॉन्फिडन्स इतका हाय होता तिच्या स्वतःमध्ये, तिच्या कर्तृत्वामध्ये, तिच्या कॅपॅसिटीमध्ये. ती फक्त तशाच पार्टनरला तिने शॉर्टलिस्ट केलं जो तिच्याकडनं शिकायला तयार होता किंवा जे एकत्र ते शिकू शकत होते. कम्प्लीट कॉन्ट्रास्ट. ह्याचा अर्थ की तिचं सगळंच नाही पण बिकमिंग ऑर्गॅझमिक तिच्यासाठी इतका मोठा बदल घडून आणू शकतो. ती एक एक्झाम्पल झाली की हो, कुठल्याही स्त्रीमध्ये तिचं मेंटल हेल्थ, तिच्या फिजिकल हेल्थ, तिच्या हार्ट हेल्थ, एंडोक्राईन हेल्थसाठी ऑर्गॅझम्स तितकेच महत्वाचे आहेत. तिची पेल्विक फ्लोअर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमध्ये पेल्विक फ्लोअरची जी स्ट्रेंथ आहे ती मेंटेन होते किंवा इम्प्रूव्ह होते. वजायनल लुब्रिकेशनमुळे वजायनाचं जे सॉफ्टनेस आहे किंवा तिची रुगॉसिटी आहे किंवा टेक्स्चर आहे ते मेंटेन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गॅझमिक झाल्यामुळे जे आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात ते स्त्रियांसाठी खूप महत्वाचे आहेत. ते हवे असे आहेत. आणि ते ऍक्च्युली तुमच्या लॉन्जेव्हिटीसाठी पण तितक्याच महत्वाच्या आहेत. तुमची हार्ट हेल्थ आणि एंडोक्राईन हेल्थ जितकी चांगली आहे, तुमची मेंटल हेल्थ जितकी चांगली आहे, तितकं तुमचं आयुष्याची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली आहे. तुम्ही मॅडम सांगता याच्यावरनं हे खूप जाणवतंय की प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो, ती युनिक असते. त्यामुळे त्यांना येणारा ऑर्गॅझमचा एक्सपिरियन्सही खूप युनिक असतो. फक्त त्यासाठी स्वतःला वेळ तेवढा पुरेसा द्यायला पाहिजे आणि तेवढं एक्सप्लोअर स्वतःची बॉडी अधिक स्वतः केली पाहिजे. आणि त्याचं जेव्हा ट्रेनिंग स्वतःला आपण देऊ शकतो किंवा ती देण्याची मुभा आपण स्वतःला देतो, तेव्हा आपण पार्टनर सोबतही ते प्लेजर, तो ऑर्गॅझम हा एन्जॉय करू शकतो, सेलिब्रेट करू शकतो. आणि हा असा सेलिब्रेट करणं हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा आणि कपलचाही हक्क आहे. तर त्याची जाणीव ही प्रत्येकाला असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मग सेक्स हे फक्त बोरिंग किंवा ठराविक ऍक्ट पुरतं मर्यादित राहत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलात की तुमच्या सगळ्या बॉडीवरच, पूर्ण शरीरावरच इरोजिनस झोन्स आहेत. म्हणजे ऑर्गॅझम हे फक्त वजायना किंवा निप्पल्स किंवा पुरुषांच्या बाबतीतही फक्त पिनसवरच फोकस केलं म्हणजेच तुम्ही ऑर्गॅझमिक होणार आहात किंवा ऑर्गॅझमचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे असं अजिबात नाहीये. तर हे सगळं लर्निंग आहे. आणि तुम्ही अनेक पुस्तकांची नावं घेतलीत, पॉडकास्ट आहे आपला आहे, अजूनही काही पॉडकास्ट आहेत इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. सो ते ऐकून बघूनही नवीन अनेक गोष्टी कळू शकतात. सो हे लर्निंग, हे शिकणं सतत चालू ठेवणं गरजेचं आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.